सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर आपण आता जे बघितलेलं ते कॉल ऑफ ड्युटी युनायटेड ऑफेन्सिव्ह एक्सपॅन्शन पॅक म्हणजेच कॉल ऑफ ड्युटीचा जो पहिला गेम आहे त्याची स्टोरी होती की पूर्ण गेममध्ये काय होणार आहे किंवा त्या गेमची थोडे थोडे छवी किंवा मधमधले दृश्य की काय होतं काय नाही. तर चला यासोबत चालू करूया एक नवीन. हे डिफिकल्टी लेवल एकदम साधं, थोडंसं साधं, कठीण, एकदम भारीवालं. सर्वात साधंवालंच घेऊया कारण की साधंवालं सोपं पडतं पहिले. हे काही गोष्टी इकडे लिहिलेल्या आहे चिठ्ठी की मिशन काय आहे, कसं एक्झिक्यूट करायचं आहे, म्हणजे कसं पार पाडायचं आहे, मग परिस्थिती काय, वातावरण कसं आहे आणि ते जागा कशी आहे. कोणतं तरी बटन दाबायचं आहे स्टार्ट करण्यासाठी. बॅटल ऑफ बल्ज बॅस्टोगन बेल्जियम 1944 मध्ये. एका माणसाने तिकडे जावं असं बोललंय. याचं नाव सार्जंट मोडी, सार्जंट कोपमॅन, प्रायव्हेट कोपमॅन. त्याचं नाव काय एंडर. तर या प्रकारे डब्ल्यू दाबून पुढे जातोय. जिकडे तो गोल्डन कलरचा ॲरो दाखवते तिकडे जायचंय. सी करून आपण खाली क्राउच करू शकतो, स्पेस दाबून. तर या प्रकारे हे विलन्स थोडा आपण त्या गोल्डन इकडे जाऊ. ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट झाला. तर पळायचं खाली बसून गेलेलो. डब्ल्यू आणि अल्ट दाबायचं, त्याच्याने आपलं कॅरेक्टर पुढे पळतो. आता या गाडीत बसावं लागेल. एफ दाबायचं. या प्रकारे मशीन गन आलेली आहे हातात वापरण्यासाठी. एंडर मेलाय असं बोलला. या बाजूने हे सगळे हेडक्वार्टर्सला लवकरात लवकर जायचं असं कॅप्टन बोलतोय. म्हणजे कॅप्टनला वॉर्न करायचं तिकडे जाऊन. डोळे उघडे मारायचं.
जर आवाज बरोबर नसेल तर समा असावी. मारत जावं असं. ॲमो संपत नाही ना मग चालवत जायचं. बहुतेक आपण पोचतोय जिकडे पोचायचं आहे, म्हणजे जिकडे कॅप्टन थांबलाय आपला. या प्रकारे सर्वीकडे मोर्टार चालतायत, म्हणजे एका प्रकारे तोफगोळेच म्हणा, फक्त त्या तोफगोळ्यांना छोट्या छोट्या अशा वस्तूंमधून लोड करता. इकडे आपण आलेलो आहोत. सप्लाईज स्वतःच्या त्या खड्ड्यांमध्ये जायचं, म्हणजे ज्या खड्ड्यांमध्ये बसून आपण त्या लोकांना मारतो त्यांना फॉक्सहोल्स म्हणतात, किंवा ट्रेंचेस सारखं. बघा हा एक फॉक्सहोल. आपला फॉक्सहोल या प्रकारे आज एका सोल्जरला वाचवतोय. अरे रे रे रे, काही नाही, पुन्हा प्रयत्न करूया. सेव्ह केलं असेल तर. इकडे लिहिलेलं आलंय, इट इज फुलिश अँड रॉंग टू मॉर्न द मेन हू डाईड, रॅदर वी शुड थँक गॉड दॅट सच मेन लिव्ड. जनरल जॉर्ज एस पॅटोन. तर द्वितीय विश्वयुद्धाच्या टायमाला एक जनरल जॉर्ज पॅटोन खरंमध्ये होते. आता ते जॉर्ज एस पॅटोन होते का माहीत नाही, पण इकडे लिहिलेलं आलं आहे की हे मूर्खपण आहे की आपण जे लोक, जे व्यक्ती किंवा माणूस मेले त्यांच्यासाठी आपण रडतोय. या व्यतिरिक्त आपल्याला देवाला धन्यवाद केलं पाहिजे की ते दुसरे माणसं जगले. चला पुढे घेऊया. कसं उतरायचं? चल चल चल, साईड साईड साईड. हो हो, माहिती आहे त्याला पण. अँडरसनच्या मागेच चाललेलं बरं बघा, नाही तर दुसऱ्या कुठून काय असं पडेल कोणाला ठोक. बघा बघा, याच प्रकारे ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीटेड आहे. कसं? इन द वॉर देर इज नो प्राइज फॉर द रनर अप. जनरल ओमार ब्रॅडली. एका युद्धात कोणतेही बक्षीस नसतं जो दुसरा येतो, असं जनरल ओमार ब्रॅडलींनी म्हटलेलं. अरे बरे,
समोरच्या माणसांना पण मारणं गरजेचं आहे. फक्त गोळ्या देत आहेत, मला वाटलं स्नायपर देतील. चला सेव्ह झालं. हां हां चला, काय 30 कॅल पाहूया. समोर काय तिथे मरत चालू मरत आणि तिथून वरच्या खाली घेऊन येते. अरे त्या प्रकारे स्नॅपरने मारायचं आहे. तुमचा मशीन गनवाला माणूस जाऊन ऑब्जेक्टिव्ह अपडेटेड, समोरच्या मशीन गनवाल्याला मारू. तर या प्रकारे त्या काळात द्वितीय विश्वयुद्ध चालायचं जे होत होतं. हेला काय आलं आपल्या कुठे ते ॲलाइजचं प्लेन आहे. तर द्वितीय विश्वयुद्ध ॲलाइज आणि ॲक्सिसमध्ये चालत होतं. ॲलाइज म्हणजे अमेरिका, UK आणि फ्रान्स. ॲक्सिस म्हणजे नाझी जर्मनी, ओटोमन्स होते का विश्वयुद्ध? हां होते ते लोक. नाझी जर्मनी, हां ते ॲक्सिसमध्ये होते. नाझी जर्मनी, फॅसिस्ट इटली आणि याचे दुसरे. याचीच बंद करूया. आणि हां ॲक्सिसमध्ये अजून एक लोक होते जॅपनीज. मारायचे. अरे हालत राहायचं की ते टँक मारून
टँकचं काम. वरती काय नाही भेटणार का? शेवटची आपले सपोर्ट आले. आता काय नाही, आता बॅटल फील्डमध्ये आपण असं पळत जाऊ शकतो. त्यांनी बोललं की डॅम टँकर्स कधी पण लेट येतात टँक चालवणारे, असं त्या ज्याचं सोल्जरचं असं म्हणणं होतं. बॉईस जॅकोईस काय माहिती काय त्याचा अर्थ. समोर लिहिलेली म्हण इंग्लिशमध्ये अशी म्हटली जाते, वेन यू हॅव टू किल अ मॅन इट कॉस्ट नथिंग टू बी पोलाईट. विन्स्टन चर्चिल. अर्थ, जेव्हा तुम्हाला कोणत्या व्यक्तीला मारायचं असतं त्याची किंमत काहीच नसतं, किंमत एवढीच आहे की पोलाईट राहा आणि मारून टाका. बघूया दुसरं मिशन काय. परत मिशन कसं पार पाडायचे, परिस्थिती काय, वातावरण आणि जागा कशी आहे. क्लिक. बॅटल ऑफ बल्ज चा पुढचा भाग. सार्जंट रमिरेस आणि जोन्सचे स्क्वॉड स्वॅप वाचवते. हा सबमशीन गनर आहे जोन्स. रमिरेस पण सबमशीन गनर आहे. सार्जंट मूडी पण सबमशीन गनर आहे. हा पण सबमशीन गनर आहे. आपण कोण आहेत? हो हो कळलं. ओ याच्या डोक्यावर बघा ते पत्त्यांमधलं काहीतरी बनलं. असे सगळे लोक सार्जंट आहे, फक्त याला सोडून. हा कॅप्टन आहे, कॅप्टन फॉली. ओके डिनर याच्यावर असेल. स्टेशन सामान वापरायला लागतं ना आर्म फोर्सेसमध्ये. एक रायफल, एक मशीन गन सारखी. इकडे कुठे जायचं नाही जिकडे पाट्या लागल्यात. बोर्ड गेलो बूम करून उडून जातो व्यक्ती. लँडमाइन्स लावलेले असतात किंवा बॉम्ब्स. गेम सेट त्या प्रकारे. काय होतं मग मागे फील्ड. हो सार्जंट मुडीला वाचवायचं होतं. आयडिया. मुडी कोण आहे? आपणच पडलो. यावेळेस बरोबर पद्धतीने करूया. परत क्रॉस रोड नावाचं मिशन आहे बहुतेक. लिहिलेलं गेलेलं आहे, वॉर इज ॲज मच ॲज अ पनिशमेंट टू द पनिशर ॲज इट इज टू द सफरर. थॉमस जेफरसन यांनी म्हटलं आहे. तर मराठीमध्ये असं आहे की युद्ध तेवढीच पनिशमेंट पनिशरला आहे, म्हणजे जो शिक्षा देतो त्याला जेवढी जो भोगतो त्याच्यासाठी आहे.
म्हणजे दोघां भोगणाऱ्यासाठी आणि शिक्षा देणाऱ्यासाठी युद्ध एकच आहे, हे म्हटलंय थॉमस जेफरसननी यांनी. खड्ड्यात गेलं सगळं, पुढे जाऊ, सगळ्यांना उडून टाकू. त्यांच्याच इकडे यायचं आणि मारून टाकायचं त्यांना. आहे का कोणी? कोणीच नाही, येऊन जा. ऑब्जेक्टिव्ह या प्रकारे कंप्लीट झाला फायनली. मुडी कुठे? ओ चला पुढे. एक सोबत चालायला बोलले. कोणीतरी तिकडे. Showed up. They're dug in pretty good down there. A couple of 42s and 88s and a full platoon. Terrific. Ready, guys? Let's maintain quiet, move into position, and hit them. शांततेने चालायचं आणि पुढचं काम करायचं. There's our boy. Flares, move to the right. Stay in the tree line. They know we're here. Objective completed. धड मारायचं. Whitney, Anderson, get over there and spike those 88s. Brent, keep your eyes open. थांब रे, पहिले हेल्थ करून, हेल्थ घेऊन नंतर मारू. मारू. या जर्मन सोल्जर्सचं पण काही नाव असेल ना, मग त्यांचं पण नाव दाखवायला पाहिजे होतं. ओ, काळजी घ्यायला लागेल. विन्स्टन चर्चिलची परत एक म्हण आहे, सक्सेस इज नॉट फायनल, फेलियर इज नॉट फेटल, इट इज द करेज टू कंटिन्यू दॅट काउंट्स. सक्सेस ही शेवट नाही आहे, म्हणजे शेवटचं तात्पर्य नाही आहे. फेलियर म्हणजे हरणं हे अंत नाही आहे आणि जास्त हानिकारक नाही आहे. एक साहस आहे जे मोजलं जातं, असं म्हटलंय विन्स्टन चर्चिल. Get over there and spike those 88s. Brent, keep your eyes open.
ऑब्जेक्टिव्ह तर कम्प्लीट झालं. परत एक मन, जसं मरतो तसं एक मन येते. फ्युचर इयर्स विल नेवर नो द सीथिंग हेल अँड द ब्लॅक इन्फर्नल बॅकग्राऊंड, द काउंटलेस मायनर सीन्स अँड इंटिरियर्स ऑफ द सेक्सेशन वॉर, अँड इट इज बेस्ट they should not. The real war will never get in the books. वॉल्ट विटमॅन यांनी म्हटलंय. भविष्यात येणाऱ्या वर्षांना कधी माहिती नसेल कसं नर्क होतं आणि किती अंधारपूर्ण म्हणजे जो पाठी गेलेला काळ आहे तो किती अंधारपूर्ण होता आणि किती छोटे मोठे गोष्टी घडलेल्या युद्धात. आणि हे चांगलेच आहे की ते त्यांना माहिती नाही. खरी युद्ध कधीही पुस्तकांमध्ये नोंदली जाणार नाही. Whitney! Anderson! Get over there and spike those 88s! Brent, keep your eyes open! Keep on firing! Drive 'em back! Stand back! Fire in the hole! एक बॉम्ब आणि सेव्ह केला. Stand back! Fire in the hole! गेले वाटतं ते. ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट झालेला आहे. Gotta get into that house! या घरात जायचं. Moving! जावा बाबा, तुम्ही लोक जावा पहिले. Second squad's got the rear. Watch for crossfire. Hey, Sarge, we got us a prisoner up here. Looks like an officer. What the hell? Salute him. I'll be right up. Flank them! या प्रकारे घरं होते. म्हणजे हे सीन तर बेल्जियममधले, मग बेल्जियममध्ये असे घरं असायचे वाटतं. सगळे रूम्स चेक करायला पाहिजे. काही सप्लाईज भेटतील, काही गरजेचं. तुला बरं आहे हेल्थ भेटली. सार्जंट सॅसर म्हणजे प्रायव्हेट सॅसर. German? Take I cover! can, Sarge. A little. Beats the hell out of nothing. Ask him where our missing patrol is. Also, wir haben letzte Nacht eine Patrolleinsatz. Was ist mit ihr passiert? प्रायव्हेट कॉपीला विचारतोय. Irgendeine Patrouille. No luck, Sarge. He says he doesn't know. Suppose we try again. Wo ist diese Patroller? Im Schuppen, hinter dem Gebäude. Says they're out back, Sarge. Good. Then he can take us to it. Let's go. Zeigen Sie uns, wo unsere Männer sind. Help me! हा आपल्याला घेऊन जाणार आहे. Amerikaner! Shoot him! Our guys are in there. We need to get to that barn before they do. सलाम लवकर.
टॉकिंग सार्जंट. मदत करू शकतो का? हेल्मेट दिसते. Get लॉ a medic पेरेस्टी. in here to take care of the wounded. The rest of us have got to get up to that crossroads to support Ramirez. Go! चला. मुडी. Let's move up along this ridge. कुठे गेलास मला वाटलं तू. Stay on your toes. That's Ramirez up there. Watch who you shoot. Let's slip in from the left and take it out. यार I have never advocated war except as a means of peace. युलिसेस एस ग्रँट यांनी म्हटलंय, मी कधीही युद्धासाठी बोललो नाहीये, फक्त एका शांतीचा प्रस्ताव म्हणून. वाईट झालं. All that is necessary for evil to succeed is for good men to do nothing. Edmund Burke, British statesman and a philosopher. सर्व काही वाईट शक्तीला हेच गरजेचं आहे की चांगले माणसं कधी काही करणार. मेला. That's heavy fire. Stay on your toes. That's Ramirez up there. Watch who you shoot. Line out. That bunker's killing. Slip in from the left and take it out.
चला hell लवकर not giving it back. Move out. चल. काफिला येणारे म्हणजे खूप सगळे लोकांचा जमावडा. तो बरोबरती गेला, मी नाही जाऊ शकत. Hit the dirt. Wait for my signal. ते लोक कठीण पद्धतीने मेले जे सॅवेज मॅन होते, एका जखमी झालेल्या कोल्यासारखा. ते लोक घाणेरडे होते, खूप आळशी होते, घाण वासायची, पण मी त्यांना प्रेम करायचो. जनरल डोग्लस मेकार. इकडे लिहिलंय, युद्ध ही खूप घाणेरडी गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा घाणेरड्या गोष्टी आहेत. जे मेलेले लोक आहेत, जे खूप घाणेरड्या अवस्थेत आहे, त्यांचं काहीच मनस्थिती नाही आहे आणि काहीच त्यांच्यात देशाप्रती भावना नाही आहे, आणि युद्ध काहीच कामाचं नाही आहे. ज्या व्यक्तीकडे काहीच नाही तोच युद्ध लढण्यासाठी तयार होतो. पर्सनल सेफ्टीच्या व्यतिरिक्तही तो व्यक्ती विचार करतो. खूप बेकार परिस्थिती आणि व्यक्ती असतो तो, आणि कोणताच चान्स नसतो फ्री होण्याचा जेव्हापर्यंत ते काम त्यांनी केलंय. जॉन स्टुअर्ट मिल. इन द सोवियत आर्मी इट टेक्स मोर करेज टू रिट्रीट देन ॲडव्हान्स. जोसेफ स्टॅलिन. परत जाण्यासाठी अजून साहस लागतो पुढे जाण्यापेक्षा, असं जोसेफ स्टॅलिन यांनी म्हटलंय. कारण की घरी स्टॅलिन बसले असतील ना. Giving it back. Move out.
त्या लोकांनी असं जुन्या दिवसांमध्ये लिहिलं आहे की हे खूप छान आहे आणि खूप चांगलं असतं देशासाठी मरणं, पण भविष्याच्या युद्धात तिकडं काहीच चांगलं आणि लढण्यासारखं मरण्यासाठी आहे, म्हणजे मरण्यासाठी लढण्यासारखं आणि चांगलं काही नाही आहे, म्हणजे काहीच चांगलं नाही आहे. तुम्ही लोक मरशाल एका कुत्र्यासारखे, तेही काही रिझन नसता. अर्नेस्ट हेमिंग्वे. Grab that bazooka and scrap that pen. Go! Hell of a fight, guys. Way to go. Let's get back to the crossroads. क्रॉस रोडकडे जायचे परत. या प्रकारे त्या लोकांना मारले, मेले ते सर्व. हे आपले टँक प्रायव्हेट कस्टरला लागले. Nice work, soldiers. We'll take it from here. चांगलं काम केले तुम्ही. इकडून आम्ही घेऊया. Have your men dig in near the forest south of town, and then meet me back at the CP at 0930. 0930. 9:30 You भेटायचं आहे heard the नंतर. man. Let's go. क्रॉस रोड्स नावाचं मिशन पूर्ण झालेलं आहे आणि इकडं एक अजून नवीन म्हण आली आहे. इफ द अपोजिशन डिसार्म्स वेल अँड गुड, इफ इट रिफ्युजेस टू डिसार्म वी शॅल डिसार्म इट अवरसेल्फ. जोसेफ स्टॅलिन. म्हणजे जर जो आपला विरोधक असतो तो शस्त्र टाकून देतो किंवा विनाशस्त्राचं होऊन जातो, निशस्त्र, तर चांगलं आहे आणि खूपच छान आहे. पण जर तो नाही म्हणतो निशस्त्र होण्यासाठी, तर त्याला निशस्त्र आपण केलं पाहिजे स्वतःहून. जोसेफ स्टॅलिन यांनी म्हटलंय. सो याचसोबत या गेमचा हा भाग इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया या गेमच्या पुढच्या भागात. त्यापर्यंत जय हिंद, जय भारत.